खूप आदर वाटतोय तुझा. आदर का? आहे की गेल्या काही दिवसांच्या धावपळीत मी या केसबद्दल विसरूनच गेलो होतो, पण तू नाही विसरलीस. मला माहिती आहे उद्या कोर्टात मी साक्ष दिल्यावर मला शिक्षा होणार आहे. मी चूकच तशी केली आहे. पण तू नको काळजी करू. तू प्रेरणाताईंच्या केसकडे लक्ष दे, कारण की प्रेरणाताईंना तुझ्या आधाराची आणि मदतीची जास्त गरज आहे. आणि मला खात्री आहे तू प्रेरणाताईंना न्याय नक्कीच मिळवून देशील. प्रेरणाताईंना तर न्याय मिळून देईनच, पण त्याशिवाय आपल्याला अजित भाऊजी आणि तेजाताईंना पण न्याय मिळवून द्यायचा आहे. तुम्ही या सगळ्यात असं नका समजू की मला तुमची काळजी नाही आहे. तुम्हाला शिक्षा होणार नाही असे कागदपत्र मी आधीच तयार केले. तुम्हाला तुरुंगात नाही जावं लागणार, पण दंड मात्र भरावा लागेल. मला आणखीन एक बोलायचं होतं तुमच्याशी. आपण सानिका आणि दौलतरावांना न्याय मिळवून देतोय, पण याशिवाय तुम्ही त्यांचा विचार केलाय का? म्हणजे मला कळलं नाही. अहो, भरत हा दौलतराव आणि सानिकाच्या घरातला कर्ता पुरुष होता. दौलतरावाने त्याला लहानाचं मोठं केलं, शिकवलं. साहजिकच आहे त्यांना असं वाटलं असणार आहे की भरत हा त्यांच्या घरातला त्यांच्या म्हातारपणाची काठी असणार आहे. सानिकाने भरत सोबत सुखी संसाराची स्वप्न पाहिली असती. ते एका झटक्यात सगळं उद्ध्वस्त झालं. अर्धुईला मिळालं. आता भरत जर का त्यांच्या घरातला कर्ता पुरुष आहे म्हटल्यावर त्यांचं कसं होणार हो पुढे? बोलू, तुझं म्हणणं पटतंय मला, पण मला कळत नाही की या सिच्युएशन मध्ये मी काय करू शकतो. आर्थिकदृष्ट्या सानिका आणि दौलतराव सक्षम असावे असं मला वाटतंय. त्यांना भरतची कमतरता जाणवता कामा नये. मला असं वाटतंय की तुमच्या ऑफिसमध्ये जर का आपण दौलतराव किंवा सानिकाला नोकरी मिळवून दिली तर. आज पुन्हा एकदा तू माझ्या नजरेत खूप मोठी झालीस. मला ना लोकांना सांगायला आवडतं की मी सौ वल्लरी मनोज भांबरे हिचा नवरा आहे, पण यापुढे मी त्यांना अभिमानाने सांगू शकेन की मी श्री मनोज वल्लरी भांबरे आहे. काय तुम्ही? सिरियसली, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. थँक्यू. वल्लरी, तुझ्या डोक्यात कधी कधी काय चालू असतं? तू नक्की कसला विचार करत असतेस ते कळतच नाही. हो ना, म्हणजे आत्ता आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय तू म्हणतेस म्हणून, पण हे सगळं करून नक्की काय मिळणार आहे? हे बघ, काहीही झालं ना तरी अजित निर्दोष सुटायला हवा. हो ना प्रेरणाताई, माझी सुद्धा तीच इच्छा आहे. अजित भाऊजींची निर्दोष सुटका होणं. आणि तेजाताई, तुम्हाला काय वाटतं? काही कारण नसताना मी तुम्हाला ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सांगतेय का? नाही, म्हणजे काहीतरी कारण असल्याशिवाय तू आम्हाला हे करायला सांगणार नाहीस. झालं तर मग प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अजित भाऊजींना जेलमधून बाहेर काढण्यासाठी हा एकमेव उपाय आहे. तुमचा आहे ना माझ्यावर विश्वास? वल्लरी, अगं काहीही काय विचारतेस? ऑफकोर्स विश्वास आहे आमचा तुझ्यावर. हो वल्लरी, माझा पण आहे विश्वास तुझ्यावर. झालं तर मग
आता जोपर्यंत अजित भाऊजींची सुटका होत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही. तयारीला लागूयात. प्रेस कॉन्फरन्समध्ये काय बोलायचंय हे मी तुम्हाला लिहून देणार आहे. स्वामी, अहो ही कोणती परीक्षा पाहताय माझी? मला माहितीये तुम्ही माझ्या पाठीशी आहात, पण पण निर्दोष असताना अजित तिथे तुरुंगात आहे आणि मी मात्र इथे घरात. प्रेरणा, हे बघ, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. तू नको टेन्शन घेऊस आणि पुढचं सगळं वल्लरी आणि स्वामींवर सोडून दे. सगळं नीट. डोंट वरी. चला तेशा मॅडम, तयारीला लागा. आता प्रेसवाल्यांची फौज येईल. त्यांना सामोरं जायचंय तुम्हाला. प्रेरणाताईंसोबत बसून त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्हालाही मला शिव्या शाप द्यावा लागणार. माझ्याबद्दल वाटेल तितकं वाईट बोलावं लागणार आहे. मैत्रीण म्हणून मी किती नीच आहे, मैत्रीच्या नावावर मी कलंक आहे, हे सगळं बोलावं लागणार आहे तुम्हाला. जोपर्यंत त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हे सिद्ध होत नाही की तुम्हा दोघींनाही माझ्याबद्दल खूप राग आहे, तोपर्यंत बोलायचं. अगदी माझं वाटळ होऊ दे असं बोललात तरी चालेल. वल्लरी, अगं काही बोलतेस तू? तुझ्याविषयी असं वाईट नाही बोलू शकत आम्ही. वल्लरी ऐक ना, दुसरा काही वे आउट नाहीये का? हे खूप ऑड आहे. नाहीये त्याच्यात आहे. अजित भाऊजींना जर का सुखरूप बाहेर आणायचं असेल, त्यांची निर्दोष सुटका करायची असेल, तर हा एकच उपाय आहे आपल्याकडे. प्लीज आता तुमची ऍक्टिंग स्किल्स पणाला लावा. हे सगळं नॅचरल वाटलं पाहिजे. कळतंय ना? तेजाताई, ठीक आहे, आम्ही प्रयत्न करू. आणखीन एक, ही प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर केसचा निकाल जोवर लागत नाही तोवर तुम्हाला अजित भाऊजींना भेटता नाही येणार. काय? अगं असं कसं चालेल? म्हणजे केसचा निकाल उद्या लागणार आहे का? किती दिवस, किती महिने लागू शकतात ना. असं काही दुसरा उपाय नाहीये का? मला भेटावं लागेल त्याला. प्रणताई, आय एम सॉरी, दुसरा काहीच उपाय नाहीये. हाच एक उपाय आहे. पण मग प्रेस कॉन्फरन्स घ्यायच्या आधी एकदा भेटू शकते का मी अजितला? प्लीज वल्लरी, काहीतरी कर आणि एकदा मी त्याला भेटण्याची व्यवस्था कर. मला एकदाच भेटायचंय त्याला, प्लीज. अजित, खरंच ना? मी ना डबा आणलाय तुझ्यासाठी. तुझ्या आवडीची भाजी केली आहे. भूक लागली आहे?
मग काय बघताय? क्यूट आहे ना कपल? बघितलं दोघांमध्ये किती प्रेम आहे. छान आहे ना लव्ह स्टोरी यांची. तुम्हाला अजून एक लव्ह स्टोरी ऐकायची आहे? नाही ऐका ना, या सांगते. या या हो, लावलीकडे नाही पळून जाणार कुठे. या चला सांगते. तेजा पण ना, अजित, आज खूप दिवसांनी माझ्या हाताने तुझ्यासाठी स्वयंपाक केला. छान वाटलं मला. इतके दिवस रोज स्वयंपाक करतच होते मी, पण त्या अण्णा केदारसाठी मनाविरुद्ध. पण आज तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं सगळं करताना मला जो आनंद झालाय ना, तो शब्दात नाही सांगता येते मला. बरायच ना रे खरंच. बर, जेवण गरम आहे, चल जेवून घ्या. बस. तुला असं मंदावून जेवताना बघून खूप छान वाटलं रे. स्वामी, आमच्या आयुष्यातनं हा क्षण कधीच परत काढून घेऊ नका. बर, ते जाऊ दे. अजित, वल्लरी ना तुला इथून सोडवण्यासाठी सगळे प्रयत्न करतेय आणि ती नक्की यशस्वी होईल, खात्री आहे मला. वल्लरीवर विश्वास आहेच ना आपला. फक्त मी एक डिसिजन घेतलाय. ही केस संपली ना की आपण इथे नाही राहायचं, आपण निघून जाऊया कुठेतरी. नको राहायला इथे. का? नाही सापडत ना उत्तर. प्रेरणा, मी तुझी मनस्थिती समजू शकतो, पण मला सांग, आपण इथून निघून दुसऱ्या शहरात जायचं म्हणजे पळून जायचं, बरोबर? पळून कोण जातं? जे चुकीचं असतात ते. आपण चुकीचे आहोत का? नाही ना. अण्णा केदारनी तुला छळलं, तुला इजा केली, म्हणजे तुझ्यावर अन्याय केला.